शर्वरी, तुझं मुळात अभिनंदन. हा युवा पुरस्कार, राष्ट्रीय युवा पुरस्कार तुला मिळाला आणि यामुळे तुझ्यातली जी कथ्थकची जी कला आहे ती अधिक जोपासली जाईल. तुझ्या चित्रपटाच्या ज्या ऑफर्स आहेत त्या नाकारून त्या कथ्थककडे तू वळाली आहेस आणि हे कथ्थक हेच तुझं ध्येय आहे. मी खूप लहान होते त्यावेळेला, 7 वर्षाचे होते. त्यावेळेला आईने मला गुरु पंडिता रोहिणी भाटे यांच्या नृत्यभारती कथक डान्स अकॅडमीमध्ये दाखल केलं आणि त्यावेळेला मला तर समज नव्हती की आपण कुठली शैली निवडायची किंवा आपल्याला कुठली आवडते. आईला माझ्या नृत्याला पोषक असे गुण दिसले म्हणून तिने मला त्यावेळेला त्या संस्थेमध्ये दाखल केलं आणि म्हणून मी कथक शिकायला लागले. पण आता ज्यावेळेला मी त्याचा विचार करते आणि बाकीच्या शैली बघते तेव्हा मला स्वतःला असं फार वाटतं की बरं झालं की मला कथक मिळालं करायला. आणि कारण बाकीच्या शैलीही उत्तम आहेत, त्याची प्रत्येक शैलीची सौंदर्य स्थळं आहेत. आणि जसं माझं शिक्षण अजून वाढायला लागलं, 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाली आणि रोहिणी त्यांच्या सानिध्यात मी आले. त्यांना मी नुसतं बघायचे त्यावेळेला, माझ्या 2 परीक्षाच झाल्या होत्या नृत्याच्या. पण त्या ज्या प्रकारे सिनियर्सना शिकवायच्या, त्यांचा एकूण पूर्ण व्यक्तिमत्व, त्यांचं बोलणं, त्यांचं वावरणं, त्यांचं चालणं, हे सगळंच माझ्यासाठी एखादा आदर्श व्यक्ती जसा असतो किंवा आपण ज्याच्यावर भाळतो अशा पद्धतीचं असल्याकारणाने मी हळूहळू त्यांना बघत गेले. आणि जेव्हा 3 परीक्षा झाल्यानंतर मी त्यांच्या मार्गदर्शनाखालीच माझं नृत्याचं शिक्षण जेव्हा सुरू झालं तेव्हा खऱ्या अर्थाने मी त्यांना ओळखलं आणि खऱ्या अर्थाने नृत्यालाही ओळखलं. आणि माझ्या नशिबाने त्यावेळेलाच पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राने कथक नृत्यामध्ये MA करायची फॅसिलिटी सुरू केली होती. त्यामुळे मी ठरवलं की माझं पुढचं शिक्षण मला तिथेच करायचं आहे आणि पुढचा प्रवास माझा सगळा पुणे विद्यापीठात झाला. तिथेच मी BA आणि MA साठी या पुरस्काराचं महत्त्वाचं आहे की एकतर हा नॅशनल लेवलचा पुरस्कार आहे. आतापर्यंत मला नृत्यासाठी अनेक पुरस्कार मिळाले होते पण ते महाराष्ट्राशी संबंधित होते. म्हणजे मला सूरसिंगार संस्थेचा सिंगारमणी हाही किताब मिळाला आहे नृत्यासाठी, जो मुंबईची आहे ती सूरसिंगार संस्था. पण तरीसुद्धा महाराष्ट्राच्या प्लॅटफॉर्मवरती, त्याच्या नकाशावरती माझं नाव आतापर्यंत कथक नृत्यांगना म्हणून होतं. पहिल्यांदाच असं झालं की दिल्लीच्या नकाशावरती महाराष्ट्रातल्या एखाद्या कथक नृत्यांगनेची पुरस्काराला प्राप्त अशी निवड झालेली आहे. खूप वेगवान अशा चक्कर घेता येतात, अतिशय वेगवान आणि लईला अतिशय कॉम्प्लिकेटेड जाणारं असं सुचवत करता येतं. तर हे सगळ्याच दृष्टीने मला कथक स्वतःला खूप आकर्षक वाटतं आणि पॅशनेट मी त्यामुळे माझ्या दृष्टीने एक वेगळा प्लॅटफॉर्म आता तयार होणं, दिल्ली जिथे कथकचं वर्चस्व आहे तिथे एखाद्या महाराष्ट्रीयन कथक नृत्यांगनेला पुरस्कार मिळणं ही खरंच एक अचिव्हमेंट आहे आणि मी स्वतःला खरंच त्या बाबतीत भाग्यशाली समजते. स्वतःला प्रूव्ह करायची हीच संधी आहे आणि दाखवून द्यायची की अवॉर्ड जो मिळाला आहे किंवा पुरस्कार जो मिळाला आहे तर त्याला मी कितपत पात्र आहे किंवा कितपत योग्य आहे दाखवण्याची माझ्यासाठी संधी. त्यामुळे चॅलेंजही आहे माझ्यासाठी हा. ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला गेला आहे, उस्ताद बिस्मिल्ला खान, हे संगीत जगतातलं इतकं मोठं नाव आहे आणि त्यांनी इतकं मोठं कार्य केलेलं आहे की माझ्यावर ही जबाबदारी वाढलेली आहे की ज्या अशा मोठं कार्य केलेल्या दिग्गजाच्या नावाने जेव्हा तुम्हाला पुरस्कार मिळतो त्यावेळेला तुमच्या हातूनही पुढे आयुष्यात असंच एक कार्य घडत राहावं आणि अविरत न खंडन होता निष्ठेने ते काम पार पडता यावं तुम्हाला, ही कुठेतरी प्रेरणा त्या नावातनंच मिळत असते. त्यामुळे तीही एक माझ्या दृष्टीने जबाबदारीची भूमिका आता मला पार पाडायची. नवीन विषय मी त्यातही हाताळते आणि आतापर्यंत माझा हा प्रयत्न राहिलेला आहे की कॉर्पोरेट इव्हेंट्समध्ये सुद्धा कथक नृत्य मला कसं लोकप्रिय करता येईल. बिनधास्त आणि कायद्याचं बोला या 2 चित्रपटात, मराठी चित्रपटात तू काम केलं, शिवाय भटकंती तुझी चालूच असते. चित्रपटाचे ऑफर्स तुला आले असतील कारण आजकालच्या अभिनेत्रींना डान्स हा यावाच लागतो, तुझ्यामध्ये तो उपजत आहे. त्यामुळे रोजचा रियाज हा माझा त्यावेळेला कदाचित त्यामध्ये परिणाम झाला असता आणि नृत्यावरती माझा परिणाम झाला असता म्हणून मी दैनंदिन मालिका आजपर्यंत घेतल्या नाहीत. भटकंती ही मालिका मी केली की ज्याला मला महिन्यातले 4-5 दिवस द्यायला लागत होते. चित्रपटही मी तेच करायचं नाही तसं ठरवलं. ऑफर्स ज्या आल्या त्याच्यामध्ये मला काहीतरी नाविन्य जाणवलं, मला समाधान देणारं वेगळं काहीतरी जाणवलं तरच घ्यायची हे मी ठरवल्या कारणाने मी मोजकेच चित्रपट आतापर्यंत केले.